Hello students, in the last lecture we studied the nomenclature of the halogen derivatives. Now in this lecture we study the methods of preparation for the halogen derivatives. There are methods of preparation for the halogen derivatives. There are 5 ways of the preparation of the halogen derivatives. We can prepare halogen derivatives from alcohol, from hydrocarbons, by halogen exchange. By halogen exchange, by electrophilic substitution, and by Sandler's reaction. Sandler's reaction. तर या 5 मेथड्स आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या प्रिपरेशनसाठी. त्यापैकी ह्या ज्या पहिल्या 3 मेथड आहेत त्या आपण अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी वापरतो आणि ह्या ज्या 2 मेथड आहेत त्या अरिल हॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी वापरतो. तर याची आता आपण फर्स्ट मेथड बघणार आहे फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहिती आहे. काय असतो अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप? डॅश OH. आणि जनरल फॉर्म्युला काय आहे अल्कोहोलचा? ROH. R म्हणजे काय इकडे? हा अल्किल ग्रुप आहे आणि त्याला हा OH ग्रुप अटॅच झालेला आहे, म्हणजे हा काय आपला अल्कोहोल. तर या अल्कोहोल पासून आपल्याला वेगवेगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करता येतात. तर त्यासाठी काय काय यूज केलं जातं? अल्कोहोल पासून जर आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करायचे असतील तर त्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत ते प्रिपेअर करण्याच्या. तर ही पहिली आहे बाय युजिंग हॅलोजन ॲसिड. म्हणजे हॅलोजन ॲसिड आणि अल्कोहोल यांची रिॲक्शन करून आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करता येऊ शकतात. दुसरी मेथड आहे बाय युजिंग फॉस्फरस हॅलाइड. आणि जर आपल्याला अल्किल क्लोराईड प्रिपेअर करायचे असतील तर त्यासाठी थर्ड मेथड आहे बाय युजिंग हायड्रोनिल क्लोराईड. तर या 3 पद्धतींचा वापर करून म्हणजे या 3 हॅलोजन ॲसिड, फॉस्फरस हॅलाइड आणि थायरोनिक क्लोराईड यांची रिॲक्शन आपण अल्कोहोल बरोबर करतो आणि त्यापासून आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करता येतात. तर आता आपण पहिली मेथड आपली बघणार आहे बाय युजिंग हॅलोजन ॲसिड. म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन आपण हॅलोजन ॲसिड बरोबर करणार आहे. बाय युजिंग हॅलोजन ॲसिड. हॅलोजन ॲसिडला दुसरं नाव काय आहे? हायड्रोजन हॅलाइड सुद्धा म्हणतात. हायड्रोजन हॅलाइड म्हणजे काय? जनरल फॉर्म्युला काय आपला हायड्रोजन हॅलाइडचा किंवा हॅलोजन ॲसिडचा? X म्हणजे काय आपला? कुठलाही एक हॅलोजन आहे म्हणजे X काय असू शकतो? क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो किंवा आयोडीन असू शकतो. म्हणजे ह्या HX ची आपल्या अल्कोहोल बरोबर, अल्कोहोलचा
अल्कोहोलचा काय आपला जनरल फॉर्म्युला ROH. ह्या हॅलोजन ॲसिडची अल्कोहोल बरोबर आपण रिॲक्शन केली तर आपल्याला काय मिळू शकतो, हा जो आपला OH ग्रुप आहे तो ह्या Xने रिप्लेस होतो. म्हणजे काय मिळणार आपल्याला RX आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे रिॲक्शनचा, हा OH आणि हा एक H, हा मिळून आपल्याला H2O प्रिपेअर होणार आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, एक सुटेबल अशी कंडिशन लागणार आहे. इन सुटेबल कंडिशन, condition of this reaction is depend on the structure of the alcohol and अल्कोहोलचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावर एक डिपेंड असणार आहे. आणि आपण इथं कुठलं हॅलोजन ॲसिड घेतले त्यावर पण काय असणार आहे, या रिॲक्शनची कंडिशन डिपेंड असणार. स्ट्रक्चर ऑफ द अल्कोहोल म्हणजे काय, अल्कोहोल तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे. म्हणजे रिॲक्टिव्हिटी ऑर्डरवर डिपेंड करतं की ही इथं कंडिशन काय असेल. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स हॅलोजन ॲसिड काय आहे, ही एक्झामच्या दृष्टीने तुमच्या महत्त्वाची आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स हॅलोजन ॲसिड, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टुवर्ड्स हॅलोजन ॲसिड. काय रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, तर टर्शरी अल्कोहोल ते काय असतात, मोर रिॲक्टिव्ह असतात दॅन दी सेकंडरी अल्कोहोल दॅन दी प्रायमरी अल्कोहोल. ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे अल्कोहोलची टुवर्ड्स हॅलोजन ॲसिड. म्हणजे टर्शरी अल्कोहोल जास्त पटकन रिॲक्ट होणार आहे, त्यापेक्षा सेकंडरी अल्कोहोल जरा वेळ लागणार आहे रिॲक्ट व्हायला, आणि प्रायमरी अल्कोहोल त्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे रिॲक्ट व्हायला. तर ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे. तर आता आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे आता हॅलोजन ॲसिड पासून या HX पासून आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करायचं आहे. तर आता अल्किल क्लोराईड प्रिपेअर करायचं असेल जर आपल्याला, तर आपल्याला रिएजंट कुठला लागेल, तर हॅलोजन ॲसिड कुठलं यूज करावं लागेल, HCl यूज करावं लागेल. तर आपण आता HClचा यूज करून आपल्याला अल्कोहोल आणि HCl यांची रिॲक्शन करून आपल्याला कसं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे अल्किल क्लोराईड कसं प्रिपेअर करता येईल ते बघूया. फ्रॉम HCl पासून आपल्याला HCl आणि अल्कोहोल म्हणजे काय आपला ROH आणि HCl यांची रिॲक्शन करून आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे, अल्किल क्लोराईड. म्हणजे हा काय होणार आहे, हा OH आहे तो हा क्लोरीनने रिप्लेस होणार आहे, RCl + H2O. तर आता यासाठी काय लागतील आपल्याला, वेगवेगळ्या रिॲक्शन कंडिशन लागतील. तर प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्स आहेत, त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, ह्या HCl बरोबर अनहायड्रस झिंक क्लोराईड यूज करावं लागेल. जर हा जो R ग्रुप आहे, हा अल्कोहोल आहे ROH, हा जर प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल तर त्यासाठी आपल्याला ह्या HCl बरोबर अनहायड्रस झिंक क्लोराईड वापरावं लागतं. तेव्हा आपल्याला काय मिळतं, अल्किल क्लोराईड मिळतं. हा जो HCl आहे आणि हा अनहायड्रस झिंक क्लोराईड यांचं जे मिक्सचर आहे त्याला काय म्हणतात, लुकास रिएजंट. HCl + अनहायड्रस झिंक क्लोराईड यांचं जे मिक्सचर आहे त्याला काय म्हणतात, लुकास रिएजंट. आणि हा जो ग्लुकास रिएजंट आहे तो तुम्हाला यूज करावा लागतो जेव्हा हा अल्कोहोल प्रायमरी किंवा सेकंडरी असतो, तेव्हा आपल्याला कंडिशन काय असते रिएक्शनची, तर अनहायड्रस झिंक क्लोराईड यूज करावा लागतो. हा अनहायड्रस झिंक क्लोराईड काय आहे, लेविस ॲसिड आहे, आणि हे ॲसिड असल्यामुळे ते कसं असणार आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. आणि ते काय यूज करतो आपण इथं अनहायड्रस झिंक क्लोराईड, कारण हा हा बॉन्ड ब्रेक करायला हे झिंक क्लोराईड हेल्प करते, इथं मदत करतं. त्यामुळे आपण जेव्हा प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोल जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला ही रिएक्शन कंडिशन वापरावी लागते, अनहायड्रस झिंक क्लोराईड यूज करावं लागतं. आणि हा जो रिएजंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, लुकास रिएजंट. हे एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. HCl + अनहायड्रस झिंक क्लोराईड यांचं जे मिक्सचर आहे त्याला लुकास रिएजंट म्हणतात. आणि जेव्हा टर्शरी अल्कोहोल आपण घेतो
करतो तेव्हा आपल्याला कुठलाही रिएजंट यूज करायची गरज लागत नाही, कारण टर्शरी अल्कोहोल कसे असतात, जास्त रिएक्टिव्ह असतात ॲज कम्पेअर टू प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल. तर आता आपण एक्झाम्पल बघूया इथे एखादं. समजा मी इथं पहिला प्रायमरी अल्कोहोल घेतलाय CH3OH. CH3OH म्हणजे काय असणार आहे, मिथिल अल्कोहोल. और आपण त्याला काय म्हणणार आहे, IUPAC नाव काय असणार आहे त्याचं, मिथेनॉल. याची रिएक्शन आपण जेव्हा HCl बरोबर करणार आहे. आता हा CH3OH मिथेनॉल आहे म्हणजे हा कसा आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. जेव्हा त्याची आपण रिएक्शन HCl बरोबर करणार आहे तेव्हा आपण इथं काय यूज करणार आहे, अनहायड्रस झिंक क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड. इथं आपल्याला फॉर्म काय होणार आहे, हा जो OH ग्रुप आहे तो या क्लोरीनने रिप्लेस होणार आहे CH3Cl आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे रिएक्शनचं, हे OH आणि हे H मिळून काय बनणार आहे, H2O. सो दिस इज द एक्झाम्पल फॉर द प्रायमरी अल्कोहोल. आता सेकंडरी अल्कोहोल घेऊया आपण एखादा. सेकंडरी अल्कोहोल घेतला तर CH3COH CH3. आता आहे सेकंडरी अल्कोहोल बिकॉज OH group is attached to the secondary carbon of this अल्कोहोल. सो दिस इज द सेकंडरी अल्कोहोल आणि त्याची जेव्हा आपण HCl बरोबर रिएक्शन करणार आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे म्हणजे आपल्याला इथे रिएजंट कुठला यूज करावा लागणार आहे, अनहायड्रस झिंक क्लोराइड. अनहायड्रस इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड आपल्याला काय प्रिपेअर करता येणार आहे, CH3 हा C आणि हा जो OH ग्रुप आहे तो कशाने रिप्लेस होणार आहे, Cl CH3 आणि हा OH आणि हा H यांचं मिळून काय प्रोडक्ट होणार आहे, H2O. आता याचं नाव काय असणार आहे, CH3COH. आता IUPAC नॉमेनक्लेचर किती कार्बन आहे जास्त आपण स्ट्रेंथ बघितली तर पॅरेंट कुठली 1, 2 and 3 तीन कार्बन ॲटम्स आहे म्हणजे याचा पॅरेंट अल्केन कुठला आहे, प्रोपेन. आणि जेव्हा आपण अल्कोहोल आहे, अल्कोहोल जेव्हा असतो तेव्हा आपण काय करतो, त्यातला जो लास्ट E आहे तो आपण काय करतो, OL ने रिप्लेस करतो म्हणजे याचं नाव काय असणार आहे, प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल म्हणू शकतो किंवा आपण इथं सेकंड कार्बनला OH ग्रुपच अटॅच आहे म्हणून आपण याचं नाव काय देऊ शकतो, प्रोपॅन-2OL. प्रोपॅन-2OL. त्यापासून आपल्याला फॉर्म काय झालेलं आहे, नॉमिन 1, 2, 3. इथं सेकंड सोल्युशनला क्लोरीन ग्रुप अटॅच आहे आणि पॅरेंट अल्केन कुठला आपला, प्रोपेन म्हणजे काय असणार आहे, 2 फ्लोरो प्रोपेन. आता एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारणार आहे तेव्हा डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतात की हाऊ विल यू कन्वर्ट मिथेनॉल टू मिथिल क्लोराइड और क्लोरोमिथेन किंवा अशा टाईपचे क्वेश्चन किंवा हाऊ विल यू प्रिपेअर या टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये तुम्हाला यावर विचारले जाऊ शकतात. आता आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलची HCl बरोबर रिएक्शन करून बघितलेली आहे. आता आपण टर्शरी अल्कोहोल घेऊया. टर्शरी अल्कोहोल CH3 COH CH3 CH3. आता हा टर्शरी अल्कोहोल आहे कारण हा कार्बन कसा आहे, टर्शरी कार्बन आहे त्याला हा OH ग्रुप अटॅच झाला आहे म्हणून हा काय आहे, टर्शरी अल्कोहोल. जेव्हा आपण याची रिएक्शन HCl बरोबर करतो, HCl बरोबर करतो. आता मग अशी काय सांगितलं मी, जेव्हा आपण टर्शरी अल्कोहोल घेतो तेव्हा रिएक्शन कंडिशन काय असणार आहे, अनहायड्रस झिंक क्लोराइड इथे यूज करायचा आहे का, नाही. कारण का, तर टर्शरी अल्कोहोल कसा असतो, मोर रिएक्टिव्ह असतो त्यामुळे त्याला कुठल्याही रिएजंटची गरज नसते. त्यामुळे इथं फॉर्म काय होणार आपलं प्रोडक्ट, CH3 आणि हा OH Cl ने रिप्लेस करायचे, Cl प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे रिएक्शनचा, H2O. इथं कुठलाही रिएजंट यूज करायचा नाही. आता याचं
नॉमेनक्लेचर आपल्याला करता आलं पाहिजे. काय करता येईल याचं नॉमेनक्लेचर? विच इज द पॅरेंट चेन और पॅरेंट स्टेट चेन ऑफ द कार्बन, लॉन्गेस्ट पॅरेंट कंटिन्युअस चेन 1, 2 and 3. आता इथं सेकंड पोझिशनला काय झालं, एक मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि हा OH आपला फंक्शनल ग्रुप सेकंड पोझिशनला अटॅच आहे. 1, 2, 3 म्हणजे काय आहे, पॅरेंट काय असणार आहे याचा, प्रोपेन. पण सेकंड पोझिशनला आपला फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे काय म्हणणार आपण त्याला, प्रोपेन 2 OL. आणि सेकंड पोझिशनला काय अटॅच आहे, तर मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, 2 मिथिल प्रोपेन 2 OL. त्याची रिॲक्शन आपण काय केली, HCl बरोबर केली आणि आपल्याला काय फॉर्म झालाय, हा अल्किल क्लोराइड फॉर्म झालाय. त्याचं नाव काय असणार आहे बघा, लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन 1, 2, 3. सेकंड पोझिशनला हा क्लोरिक ग्रुप अटॅच आहे आणि हा मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणजे नाव काय असणार याचं, 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन असं याचं नाव असणार आहे. तर आता आपण काय बघितलं, प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल अँड हॅलोजन ॲसिड. हे आपलं प्रिपरेशन इथं संपलेलं आहे. आता आपल्याला अल्किल क्लोराइड प्रिपेअर केले आपण. आता आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे, अल्किल ब्रोमाइड. अल्किल ब्रोमाइड जर यूज करायचं असेल तर आपल्याला हॅलोजन ॲसिड कुठलं यूज करावं लागेल, ऑब्विसली HBr यूज करावं लागेल. तर आपल्याला काय करायचं आहे, फ्रॉम HBr आणि अल्कोहोल यांच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, अल्किल ब्रोमाइड प्रिपेअर करायचं आहे. तर 48% बॉइलिंग HBr आपण यूज करतो कशासाठी, अल्कोहोल आणि 48% बॉइलिंग HBr यांचा यूज करून आपण काय करू शकतो, अल्किल ब्रोमाइड प्रिपेअर करू शकतो. किंवा आपल्याला काय करावं लागतं, रिएक्शन ऑफ Na2